मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये आणि पवारांमध्ये तासभर चर्चा झाली। बैठक संपून आता शरद पवार निघाले। सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये ही चर्चा झाली। मराठा आणि ओबीसी आरक्षण आणि राज्यातल्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली। बैठक संपून आता शरद पवार निघाल्याची माहिती आहे। सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये ही चर्चा झाली। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। कपिल, खरं तर मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे। कशा पद्धतीने चर्चा झाली आणि आरक्षणासंदर्भात काही तोडगा निघालाय का? नक्कीच सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन महत्त्वाच्या बैठका पार पडलेल्या आहेत। एक जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये अनेक सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते। त्याच्यामध्ये कृषी विषयक असतील, दूध उत्पादन विषय असेल, त्याचबरोबर पाणी साठा जो आहे, पाणी प्रश्न आहे, अशा अनेक प्रश्नावरती या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। आणि ही बैठक संपल्यानंतर, ही शासकीय बैठक संपल्यानंतर बंद दरवाजाआड शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये अनेक राजकीय विषय असतील, त्याचबरोबर महत्त्वाचा विषय म्हणजे आरक्षण विषय, मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण असेल, याविषयी चर्चा पार पडली आहे। याआधी आपण पाहिलं होतं तर विरोधी पक्षनेत्यांनी जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलवली होती मुख्यमंत्र्यांनी आरक्षण संदर्भात, तेव्हा विरोधी पक्षनेत्यांनी मात्र दांडी मारली होती। मात्र आता शरद पवार जे महाविकास आघाडीचे मुख्य नेते समजले जातात, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ही अशी चर्चा झालेली आहे। या चर्चेनंतर आता विरोधी पक्षानंतर दांडी मारता येणार नाहीये असं बोललं जातं, अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर आरक्षणाचा विषय कशा तऱ्हेने पॉझिटिव्हली सोडवावा याविषयी महत्त्वाची चर्चा पार पडलेली आहे। त्याचबरोबर जरांगे पाटील असतील किंवा हाके असतील, यांना काय आश्वासन दिलेलं आहे सरकारकडनं हे विरोधी पक्षांना माहिती नाहीये। ती माहिती करून घेतलेली आहे शरद पवारांनी। आणि येणाऱ्या काळात कदाचित सर्वपक्षीय बैठक जी पार पडायची आहे, ज्याला विरोधी पक्षांनी दांडी मारलेली आहे, ती सर्वपक्षीय बैठक होऊ शकते अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। आता ही बैठक काही वेळापूर्वी संपलेली आहे। आता आणखी काही बैठका सह्याद्रीवरच्या त्या मुख्यमंत्री पार पडतील, परंतु ज्या महत्त्वाची बैठक ज्यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची ही बैठक पार पडली। त्याच्यामुळे अनेक शासकीय विषय, त्याचबरोबर राजकीय आणि आरक्षणावरती महत्त्वाची चर्चा झालेली आहे। नक्कीच, त्यामुळे येत्या काळामध्ये खरं तर सर्वपक्षीय आरक्षणासंदर्भात बैठक होते का याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद कपिल या सगळ्या माहितीसाठी।